चला मित्रांनो, आपण ग्रामर कोर्स बघतो आहोत आणि वेगवेगळे मुद्दे आपण समजून घेतो आहोत. काल आपण पॉझिटिव्ह वर्ब बद्दल समजून घेतलं. असे कोणते वर्ब्स असतात जे बाकीच्यांना मदत करतात एखादं काम करण्यासाठी. अजून थोडस पुढे जाऊ आपण आज. अजून एक वर्बचा एक प्रकार असतो, फायनाईट आणि इनफायनाईट. ऐकलंय का तुम्ही कधी फायनाईट आणि इनफायनाईट? नाही. नाही ऐकलंय. हे विचारतात बऱ्याच वेळेला. फायनाईटलाच कधी कधी फिनेट आणि इन्फिनिट असं म्हटलं जातं. वर्ब्स बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही की हे एखादं वर्ब आहे ते फिनिट आहे का इन्फिनिट आहे. फिनिटलाच कधी कधी फायनाईट म्हणतात, हे पण समजून घ्या. कसं ओळखायचं ते, है ना? कोणतंही वाक्य असेल समजा, सपोज आय स्पीक मराठी. छोटं वाक्य घ्या एखादं. आय स्पीक मराठी. मग आता याच्यामधलं वर्ब कोणतं आहे मला सांगा. स्पीक. वर्ब कोणतं आहे? स्पीक आहे ना. हा, हो हो. मग तुम्हाला विचारलं समजा की हे वर्ब, तुम्हाला रोहिणी, बरं तुम्हाला विचारलं हे वर्ब कोणतं आहे, फिनिट आहे की इन्फिनिट आहे, है ना? मग आता हो कशावर हो. ओळखायचं त्याला, फिनिट आहे का इन्फिनिट आहे? तर एकदम सोपी गोष्ट लक्षात ठेवा. ज्या वर्बचा ज्या वर्बचा ज्या वर्बचा टेन्स बदलला, ठीक आहे, त्याचा सब्जेक्ट बदलला, पर्सन बदलला, त्याचं वचन बदललं, काही पण बदललं, ते वर्ब पण बदलून जातं. इकडे याचं एक वचन आहे ना, या वर्बचा माणूस बदलला, आपण हा एक वचन आहे समजा. त्याच जर आपण थर्ड पर्सन करून टाकलं, फर्स्ट पर्सन आहे थर्ड पर्सन केलं, इकडे चेंज होऊन गेला समजा, तर ह्या वर्बला म्हणायचं फायनाईट किंवा फिनिट वर्ब. ठीक आहे. जर त्याचा टेन्स बदलला, आता हे कोणता टेन्स आहे? प्रेझेंट टेन्स आहे ना. जर तुम्ही त्याचा पास्ट टेन्स करून टाकला आणि जर त्यात बदल झाला, तर आपण या वर्बला काय म्हणणार आहे? फायनाईट फायनाईट. फिनिट वर्ब म्हणणार. काय लक्षात ठेवा, त्यातला माणूस कोणता पण घेतला आपण, जो फर्स्ट पर्सन आहे. आता पर्सन फर्स्ट सेकंड थर्ड कळलंय का? मला वाटतं आपण ह्याच्यामध्ये लिहिलं होतं ना, प्रोनाउन्स मध्ये लिहिलं होतं, आठवतं तुम्हाला? हो सर. हो फर्स्ट पर्सन कोण आहे? आपण. हो. बोलणारा कोण आहे? आय. फर्स्ट पर्सन. ऐकणारा कोण आहे समोरचा? सेकंड पर्सन. सेकंड. हा. आणि जो थर्ड आहे, जो आपल्या दोघांसमोर नाहीये, तो कोण आहे? थर्ड पर्सन. ही, शी, इट. समजतंय? ही, शी, इट, हे कोण आहे? आपले थर्ड पर्सन. बरोबर. याचा पर्सन चेंज झाला तर मग वर्ब मध्ये चेंज होतं का, ते बघा. त्याचं वचन चेंज झालं, मग ते वर्ब मध्ये चेंज होतं का, ते बघा. म्हणजे व्हॅरी करतं ते सब्जेक्ट, याला सब्जेक्ट असतोच कंपल्सरी. हे एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य याचं. कोणतं? की अगोदर फिनिट बघू आपण. फिनिट कशाला म्हणतात? की ज्या वर्बला एक सब्जेक्ट असतो, ज्या वर्बला, नोटिफिकेशन घेऊ शकता तुम्ही, या वर्बला कनेक्टेड कोण असतो? एक सब्जेक्ट. सब्जेक्ट शिवाय ते येणार नाही. इथपर्यंत कळलं पहिली कंडिशन? येस और नो सांगत चला. येस सर. वर्बला कोण असतो? सब्जेक्ट असतो. नंबर 2, याचा पर्सन बदलला की हे बदलतं. इथपर्यंत कळलं? हो, तुम्ही सांगितलं टेन्स, सब्जेक्ट, पर्सन, हा, वचन काही आपण एक बदलले एक चेंज पण. करून बघू. चला, पर्सन चेंज करून बघू, टेन्स चेंज करून बघू आणि नंबर चेंज करून बघू. हे चेंज केल्यावर जर हे बदललं मधलं, तर समजून घ्यायचं त्याला म्हणायचं फायनाईट किंवा फिनिट वर्ब. सिंपल कंडिशन. हा फर्स्ट पर्सन आहे ना, इथे आपण शी म्हटली आहे, हे बदलणार आहे का? शी म्हटलं तर स्पीक्स होणार आहे की नाही होणार आहे, मला सांगा. बोला. इथे आपण शी म्हटलं तर स्पीक्स झाला की नाही झाला? येस और नो? झाला. येस सर. झालं ना. म्हणजे पर्सन बदललं तर क्रियापद बदललं की नाही बदललं? हो. बदललो. मग त्याला कोणतं म्हणणार? फिनिट. कळलं? याचा आता टेन्स बदलून बघू. आता कोणता टेन्स बदलल्यावर हे तर बदलणारच की नाही? तर हे काही काळ्या दगडावरची रेष नाही. टेन्स बदलला, आपण भूतकाळ केला तर स्पोक म्हणावं लागेल ना, हो की नाही? हो बोला हो बोला. सर. हो सर.
जर याचं पर्सन बदलून टाकलं तर, याचं जर टेन्स करून टाकलं, भूतकाळ करून टाकलं, याचं पास्ट टेन्स, चेंज झालं है ना. नंबर बदलून टाकला. आता समजा अनेक वचन असतं इथे, हा, हे समजा दे असतं, दे स्पीक, त्याचं पण एक वचन करून टाकलं असतं तर बदललं झालं असतं की नाही. हा, हे समजा असं असतं, समजा वाक्य दे स्पीक, मग हा अनेक वचनी आहे ना, आहे की नाही अनेक हो. वचन दे म्हणजे. हा, त्याच्याऐवजी आपण जर सिंगल केलं असतं, एक वचन केलं असतं, याच्यामध्ये चेंज झाला असतं की नसतं झाला. म्हणजे आपण जर ही लिहिलं असतं, हे ऑटोमॅटिक चेंज होऊन गेलं असतं, स्पीक्स झालं असतं. तीन गोष्टी क्लिअर करा. पहिल्यांदा पर्सन चेंज करून बघितलं, म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, असे तीन पर्सन असतात. फर्स्ट पर्सनच्या ऐवजी थर्ड पर्सन करून बघा, वर्ब चेंज झालं, फिनिट वर्ब आहे. नंबर अनेक वचनी आहे, तिथला सब्जेक्ट तो तुम्ही सिंगल करा, वर्ब चेंज झालं, फिनिट आहे. त्याचा तुम्ही पर्सन बदलला, नंबर बदलला, टेन्स बदलून बघा. जेव्हा हे सगळं बदलू आपण, तेव्हा जे चेंज होईल त्यालाच म्हणावं लागेल कोणतं वर्ब, फिनिट. फिनिट, किंवा कोणतं आणखी, फायनाइट. फायनाईट. फिनिटलाच फायनाइट म्हणतात. फिनिटलाच फायनाइट म्हणतात. लिहिलं का? लिहिलं का? हो सर, लिहिले. बर, आता हा दुसरा भाऊ कोण आहे याचा, हा इन्फिनिटिव्ह, इन्फिनिट. सॉरी कोणता, इन्फिनाइट. हा, याला इनफायनाइट पण म्हणतात, इन्फिनिट पण म्हणतात. हा, इन्फिनिट. हा, आणि कशाला सर, म्हणायचं? कधी कधी क्वेश्चन पेपर मध्ये इन्फिनिटिव्ह दिलेलं असतं, मग तेच इन्फिनिटिव्ह सांगणार, हा काय? तेच सांगणार मी. ओके ओके ओके. हा? मग ते विचारतात ना पेपर मध्ये, इन्फिनिटिव्ह सांगा है ना. मग आपल्याला कळलं तर पाहिजे ना इन्फिनिटिव्ह कशाला म्हणतात, याच्यावरूनच येईल ना ते इन्फिनिटिव्ह वर्ब. कळलं का? येस सर. इन्फिनाइटचाच भाग आहे इन्फिनिटिव्ह. हो हो ओके. हो. जसं आपण इथे बघितलं की जेव्हा कर्त्याचा पर्सन, टेन्स आणि नंबर बदलला की हम्म. वर्ब चेंज होतं, त्याला आपण म्हणतो फिनाइट किंवा फायनाइट किंवा फिनिट वर्ब. इथपर्यंत समजलं? हो येस. हो. तेव्हा हे सगळं काय, याचा काही संबंध नाही, त्याला करताच नाहीये. जेव्हा एखाद्या क्रियापदामध्ये तीन गोष्टी असतील, नोट करून घ्यायच्या, तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिलं, इन्फिनिटिव्ह असेल. दुसरं, पार्टिसिपल असेल. पार्टिसिपल माहितीये किती आहे तुम्हाला, माहितीयेत का? बघूयात आपण. आणि तिसरं, जिरंड असेल तर. ह्या कोर्स मधून आहे ना, तुमच्या ह्या बाकीच्या पण कन्सेप्ट खूप सुंदर क्लिअर होत आहेत, हळूहळू हो हळूहळू होत हो आहेत ना. हो आपण एक बघायला जातो, त्याच्यामधून दुसरं काहीतरी निघतं, परत तिसरं काहीतरी हो. निघतं ना. खूप महत्वाचं आहे, खूप छान चाललंय हे. फिनिट तुम्हाला कळलंय आता की हे तिघ जण चेंज केले की तो वर्ब चेंज होतो, तो फिनिट आहे. आणि त्याला एक सब्जेक्ट पण असतो, त्याचा आधार घेऊन घेऊन फिनिट चालतो. आता इकडे या, जे इन्फिनिटिव्ह आहे, इन्फिनिटिव्ह कशाला म्हणतो आपण? पहिलं फॉर्म, ज्याच्या शेजारी टू लागलंय ते. ओके, समजतंय का? इन्फिनिटिव्ह नाव टाका. टू ची कोणती पण ऍक्शन सांगा, बोला. टू गो, टू वर्क. टू वर्क. टू वर्क, टू प्ले. काही पण सांगून टाका, टू प्ले. कळलं का हे? हो येस और नो, सगळ्यांनी बोला. श्रद्धा, हो सूरज, सर. हो सर. संस्कृती, बोला बोला, मला कसं कळणार? हो सर. रोहिणीताई आले का? बोला, नंतर प्रश्न नको आपल्याला. हो हो. आता बघा अजून एक मज्जा. सर का हो? जर टू नसलं तर नाही चालणार का, है ना? टू असला, हे पण समजून घ्या. आता टू असला ना, त्याला इन्फिनिटिव्ह म्हणायचं. आणि टू नसला तर ह्यालाच बेअर इन्फिनिटिव्ह म्हणायचं. बेअर म्हणजे बिना कव्हरचं, है ना, उघड, ओपन. हा, बेअर इन्फिनिटिव्ह. कशाला म्हणणार बेअर इन्फिनिटिव्ह? रोहिणीताई सांगा.
बोला संस्कृती, श्रद्धा, बोला बोला. बेअर इन्फिनिटिव्ह कशाला म्हणणार? टू न सर. त्याच्यात टू नसतो, नुसतंच गो लिहिलं आपण. गो, वर्क, सीट, याला म्हणायचं इन्फिनिटिव्ह. बेअर इन्फिनिटिव्ह हा फुल इन्फिनिटिव्ह, हा बेअर इन्फिनिटिव्ह. जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये इन्फिनिटिव्ह ओळखायला सांगतात तेव्हा तुम्हाला दोन चान्सेस आहेत. एक तर टू वाला शब्द लिहा किंवा विदाउट टू वाला लिहा, पण त्याचं पहिलं लेटर छोटं पाहिजे, कॅपिटल नाही पाहिजे. कॅपिटल असलं तर ती ऑर्डर होऊन जाईल. हे कळलं का? हो येस ऑर नो? जर मी असा गो लिहिला तर ते काय होऊन जाईल? ऑर्डर होईल नाही, हम्म. ऑर्डर सेंटेन्स होऊन जाईल ना ते. गो, गेट हो आउट, तसं हो तसं नाही पाहिजे हो. आपल्याला. हा, छोटा, पहिलं लेटर छोटं असणार आहे. एक तर त्याला टू लागलेलं असणार आहे किंवा टू लागलेलं नसणार आहे. मला वाटतं इन्फिनिटिव्ह कळलाय सगळ्यांना. काही डाऊट? नो. काही डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये? बोलत चला, नाही सर. नसलं तर नाही, हो तर हो. सर हे काय ते काय विचारत चला. हा, आपण इथे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी आलेलो आहोत. इन्फिनिटिव्ह कळला. आता पार्टिसिपल बघू आपण. हा, चला, कोण कोणते पार्टिसिपल्स तुम्हाला माहितीये सांगा बरं. सांगा सांगा. सर म्हणजे हे का प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट हा पार्टिसिपल? हा हा, हा हा, येस ओके. येस येस. हा. एक कोणतं? प्रेझेंट पार्टिसिपल. पार्टिसिपल. दुसरं कोणतं? पास्ट पार्टिसिपल. आणि अजून कोणतं असतं तिसरं? कोण सांगतं? नाही माहित? परफेक्ट पार्टिसिपल. हा, लिहून घ्या, समजून घ्या अगोदर. चला, काय हरकत नाही, एक एक समजून घेऊ ना. तीन प्रकारचे पार्टिसिपल्स असतात. आता हे सोपं आहे एकदम, काही विषय अवघड नाही, डोक्याला त्रास करण्याची गरज नाही. हा, कशाला म्हणतो आपण प्रेझेंट पार्टिसिपल? चला सांगा फटाफट, लवकर 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 बोला. वर प्लस आय एन जी. करेक्ट. म्हणजे कितवा फॉर्म? इट्स अ V4. V4. हा चौथं फॉर्म. सूरज, हा. फोर्थ हो फॉर्म सर. घेतलं तर ते काय असणार आहे? प्रेझेंट सेकंड पार्ट. पार्टिसिपल, राईट? हो ING सर. वाला V4 घेऊन टाका. मग ING वाला जो कोणी असेल ते दोन तीन घेऊन टाका. गोईंग, रनिंग, चेकिंग, लिहा काही पण. वॉचिंग. कळलं का प्रेझेंट पार्टिसिपल? हो सर. आता बघा, एक वाक्य मी इथे लिहितो. आय लाईक टू प्ले. याच्यामध्ये टू प्ले हा शब्द आलाय, बरोबर? हो सर. कोण आहे? इन्फिनिटिव्ह वर्ब. करेक्ट. हे इन्फिनिटिव्ह आहे. ठीक आहे. हा. आता एखादं, शी इज रनिंग, शी इज कॉलिंग मी. आता रनिंग काय आलं? प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट प्रेझेंट. पार्ट. पास्ट पार्टिसिपल तर आपण लहानपणापासून ऐकतोय ना, तिसरं फॉर्म, राईट? हो सर. हो. टेक, टूक, टेकन, गो, वेंट, गॉन. याच्यामधलं जे टेकन आहे, गॉन आहे, कोणतं पण घ्या, शेकिन, ब्रोकन, आहे की नाही? हा, हे सगळे कोण आहे? प्रेझेंट पास्ट पार्टिसिपल. क्लिअर? सुरेश, हो सर. तिसऱ्या फॉर्मला म्हणावे पास्ट पार्टिसिपल. ओके सर. आता ईडी वाला शब्द सेकंड फॉर्म असतो का थर्ड फॉर्म? हा सेकंडला पण असतो काही काही ठिकाणी आणि थर्डला पण असतो. मग वाक्यामध्ये कोणता आहे आपल्याला कसं कळणार?
तुम्ही सांगितलेले सर, पण आता जस्ट रिमेंबर नाही होते. सांगितले तुम्ही काय मला. हरकत नाही. चला कोणी पण ट्राय करा. रोहिणीताई सांगा, अवधूत दादा, सूरज, श्रद्धा, बोला, कोणी पण बोला, काय अडचण नाही प्लीज. हे काय झालं? हा, नाही माहित, आठवत नाही. ईडी वाला शब्द हा सेकंड आहे का थर्ड, कसा ओळखायचा? बघा, आय क्लोज्ड जेव्हा एकटाच येईल तेव्हा सेकंड फॉर्म. ठीक आहे, आता तरी लक्षात ठेवा, एकटा आला तर कोणता फॉर्म? अरे सेकंड. बोला, सेकंड फॉर्म. आणि याच्या अलीकडे जर बी किंवा हॅव या दोघांपैकी कोणी एक जण आला तर हा ईडी वाला कितवा फॉर्म होणार? मग तिसरा फॉर्म. ओके, येस नो? अरे ओके. बोला बोला बोला, बोलत नाही ना, मला कसं कळणार? क्लोजच्या अगोदर हॅव क्लोज येऊ शकतो की नाही? हो. आय हॅव हो क्लोज सर. येणार येस ना. सर. येस सर. हॅव आलाय ना इकडे, मग याला हो. किती फॉर्म म्हणणार? तिस- तिसरा. तिसरा फॉर्म. हे हो. समजलं का? हो. हं? असंच इट इज बीइंग क्लोज्ड. बीइंग आलं की नाही क्लोजच्या हो. अगोदर? हो. हो. क्लोज्ड कितवा फॉर्म? थर्ड फॉर्म. थर्ड फॉर्म. तिस- हो. इट हॅज बीन क्लोज्ड. बिन आलं की नाही? बिन. हो. तिस- बोलत चला, हो. मग कितवा हो. फॉर्म झालं ते? तिसरा. तिसरा. तिसरा फॉर्म. हा. बी चे फॉर्म कोण कोण आहे मला सांगा. बोला बोला बोला, तुमची प्रॅक्टिस होते इच्छा ना, बोला, टाईप करा, नाही तर नुसते बघू बी नका माझ्याकडे. सर, ते काय बी वॉज बीन, नाही ते हा, हा, बोला, बी. बी चे फॉर्म कोण कोण आहे? बी चे फॉर्म्स. सूरज, These are. हा बोला. 100 रुपये. These are ओके. was. एम इज आर. हा. अरे बोला रे, एवढं काय? एम, एम इज आर, आर वॉज वेअर वॉज, वेअर वेर. झाले का एवढे? वॉज अजून 3 जण घेऊन टाका ऍडिशन. बी, बीइंग आणि बिन. हे सगळे बी चे फॉर्म्स आहेत. बी पासूनच बनलेत की नाही हो. सगळे? हो. मला हो. सांगा. हो. 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 हे बी पासूनच बनलेत की नाही सगळेजण? अरे बोला. हो सर. हो सर. हो हो. सर. हो. हो. अवधूत, रोहिणीताई, श्रद्धा, बोला. सूरज, हे तुमच्यासाठी हो. चाललंय, माझ्यासाठी मला येतं ते. हा, तर वॉज हे सगळेजण कोणाचे फॉर्म आहे? बी चे फॉर्म. हा, दिस. हॅव चे किती फॉर्म आहेत? हेल्पिंग वर्ब 3 फॉर्म. हॅव, हॅज, हॅड. हॅड. एवढ्यांपैकी कोणीही एक मेंबर जर इथे असला तर ईडी वाल्या शब्दाला कितवं फॉर्म म्हणावं? थर्ड फॉर्म. तिसरा. आणि जर एकटाच आला बिचारा, त्याला कोणी नाही, त्याला नवरा पण नाही, बायको पण नाही, एकटाच आहे. अशा वेळेला तो कितवा फॉर्म? सेकंड फॉर्म. सेकंड. क्लिअर? हो. ग्रेट. हुसू, येस. पास्ट पार्टिसिपल समजलं सगळ्यांना? हं? आता असं वाक्य असलं, शी वॉज बॅन्ड, आणि हे बॅनला अंडरलाईन केलंय. हा, थर्ड आहे सर. थर्ड 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 आहे फॉर्म ना. में. थर्ड मग फॉर्म में हे जे थर्ड आहे ते पास्ट पार्टिसिपल आहे की नाही आहे? आहे ना सर. आहे मग सर. ते फायनाईट आहे का इनफायनाईट आहे? अरे त्याच्या शेजारी करता आहे का? नाही ना. नाही. तिसरा फॉर्म आहे म्हणजे इनफायनाईट. हे कशासाठी लिहितोय आपण? प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, इन्फिनिट आहेत ना सगळेजण. हा, हा. हे इन्फिनिटिव्ह बघितले आपण आता मागाशी, हे पण इन्फिनिटिव्ह आहेत ना सगळे. हो. येस और नो? येस सर. आलं पाहिजे. हा, अँड कॉलिंग यू, हे कितवा फॉर्म आहे? चौथा फॉर्म आहे की नाही? हो. हो. येस और नो? हो येस सर. हो सर. सर. मग हे कोणतं आहे आता? फिनिट की इन्फिनिट? इनफायनाइट. समजतंय का नाही समजतंय?
समजतंय सर. जे तिसरं फॉर्म आहे ते पण इन्फिनिट, जे चौथं फॉर्म आहे ते पण इन्फिनिट. आता तिसरं कोणतं? पास्ट पास्ट पार्टिसिपल आहे ना, सॉरी परफेक्ट पार्टिसिपल. परफेक्ट. परफेक्ट कधी होतो सांगा बरं मला. ईडी लागल्यावर. परफेक्ट कोणतंही तेव्हा होतं ज्या वेळेला तिथे हॅव हॅज हॅड येईल. हा, हॅव हॅज हॅड हे परफेक्ट रूप आहे ना, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. आठवत आहे? हा, त्यामध्ये हो हॅव आणि V3 येतं, बरोबर. हा, हो 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 हॅवच्या शेजारी V3 येतं तेव्हा त्याला आपण परफेक्ट म्हणतो की नाही. हो. आय हॅव डन, प्रेझेंट हो. परफेक्ट टेन्स. आय यू हॅव हॅव इटन डन, ॲप. प्रेझेंट आय हॅव. परफेक्ट टेन्स. शी हॅज हो डन, हो परफेक्ट टेन्स आहे ना. हो आय विल हॅव डन ते पण परफेक्ट टेन्स. हे समजतंय का? हा, हो मग यांनी इथे परफेक्ट सांगितले म्हणजे हॅव आला पाहिजे, बरोबर. हो हॅव हॅज हॅड काहीतरी आला पाहिजे, बरोबर. हो हो. पण यांनी पार्टिसिपल म्हटलंय आणखी. ओके, आता पार्टिसिपल हे तर झालं ना वरती, पास्ट पार्टिसिपल है ना. हो. मग हे जर घ्यायचं होतं तर मग वरती दिलेलंच आहे ना ऑलरेडी. हे तर झालं मग सांगून. हाच घ्यायचा असेल खाली तर हॅव डन. याला म्हणत नाहीत परफेक्ट पार्टिसिपल. कायम लक्षात ठेवा, परफेक्ट पार्टिसिपल म्हणजे काय हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. हॅवलाच ING लागलेला असणार, हॅवचं चौथं फॉर्म आणि मग V3. हॅव्हिंग डन, हॅव्हिंग टेकन, हॅव्हिंग सोल्ड, हॅव्हिंग कॉट, हॅव्हिंग थ्रोन अवे, हॅव्हिंग कॅप्चर्ड. असं जेव्हा असतं तेव्हा त्याला म्हटलं जातं परफेक्ट पार्टिसिपल. कळतंय का? सगळ्यांनी नोट करून घ्या. V3 असणार आणि अलीकडे हॅव्हिंगच असणार. हॅडिंग बिडिंग काय येत नसतं. हॅडिंग येतो का कुठं? हॅडिंग, हॅजिंग कधी ऐकलंय का? नाही नाही सर. हॅडिंग, नाही हॅजिंग ऐकलंय का कधी? नाही. ING कोणत्या फॉर्मला लागतो? पहिल्या का दुसऱ्या का तिसऱ्या का चौथ्या का पाचव्या? चौथ्या. चौथ्या फॉर्म मध्ये, राईट. हो. दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म, चौथा फॉर्म, पाचवा फॉर्म, हे कोणाचे फॉर्म आहेत? पहिल्या नंबर वाल्याचे फॉर्म आहेत की नाही ते? हो पहिल्याच दुसरा फॉर्म, पहिल्याच तिसरा फॉर्म, पहिल्याच चौथा फॉर्म, पहिल्याच पाचवा फॉर्म, असं आहे की नाही? हे पहिलं कोण होतं? हॅव, त्याला ING लावलं, चौथा फॉर्म दिला. म्हणजे परफेक्ट पार्टिसिपल म्हणजे चौथं फॉर्म, हॅवचं चौथं फॉर्म आणि तिसरं फॉर्म हे एकत्रित येणं. हो, कळलं? याचा अर्थ काय होतो बघा आता. हा, इथे एक वाक्य लिहितो मी. हॅव्हिंग कम्प्लिटेड माय वर्क आय वेंट टू पुणे. ह्या वाक्याचा अर्थ कोण सांगतं मला? जेव्हा माझं काम कम्प्लीट झालं तेव्हा मी पुण्याला गेलो. करेक्ट. माझं काम कम्प्लीट करून झाल्यावर मी पुण्याला गेलो, असं झालंय. हा, सगळ्यांनी लिहून घ्या. हॅव्हिंग डन म्हणजे करून झाल्यावर, हॅव्हिंग टोल्ड म्हणजे सांगून झाल्यावर, हॅव्हिंग स्पोकन म्हणजे बोलून झाल्यावर, हॅव्हिंग सेड म्हणजे सांगून झाल्यावर. कळतंय की नाही कळतंय का? चाललंय सगळं बंपर डोक्यावरून? आवाज गायब म्हणजे लिहित आहे. कळतंय सर. रोहिणीताई बोला. कळतंय सर, कळलं. व्हेरी नाईस. हॅव्हिंग आस्क्ड काय झालं याचा अर्थ? हॅव्हिंग आस्क्ड माय प्रॉब्लेम, त्याचा अर्थ काय झाला? हॅव्हिंग आस्क्ड माय प्रॉब्लेम. बोला बोला, अरे बोला ना. विचारून झाल्यावर. हा, विचारून झाल्यावर, विचारून झाल्यावर. कसं काय याला? हो सर. हो सांगत सर. पण नाही ना रे. हं? बरं, याच्यामध्ये एक थोडासा आणखी एक पॉइंट सांगतो छोटासा.
मगाशी आपण एक वाक्य लिहिलं, कोणतं पण एखादं घ्या. ही वॉन्ट्स टू गो, हे कोण झालं? इन्फिनिटिव्ह, बरोबर. इन्फिनिटिव्ह. येस सर. हा. हो. एक इन्फिनिटिव्हचा एक भाऊ पण असतो, नॉन फिनिटिव्ह. नॉन फिनिट, लक्षात ठेवा. एक फायनाईट आणि इनफायनाईट झालं ना मगाशी, फिनिट आणि हो. इन्फिनिट. कधी कधी एखाद्या परीक्षेमध्ये नॉन फिनिट म्हणतील, म्हणजे फिनिटला नॉट लावायचा. लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते. फिनिटला नॉट लावला तर ते नॉन फिनिट होऊन जातं. बघा इकडे, ही वॉज टोल्ड नॉट टू गो. बघा समजतंय का हे? म्हणजे त्याला सांगितलं होतं जाऊ नको म्हणून. त्याच्यावर टू गोच्या ऐवजी नॉट टू गो असं येईल ना, त्याला म्हणायचं नॉन फिनिट. नॉन फिनिट. समजतंय का नॉन फिनिट कशाला म्हणतात? सगळे कळले पाहिजे रे बाबा. फिनिट पण कळला पाहिजे, नॉन फिनिट पण कळला पाहिजे, इन्फिनिट पण कळला पाहिजे, बेअर इन्फिनिट पण कळला पाहिजे. समजतंय का? लिहून घ्या, लिहून घ्या. लिहून घेत असल्यावर आवाज तुमचा बंद होतो, मला माहिती. बोला बोला बोला. बेअर इन्फिनिटचं काय सांगितलं होतं? त्याला टू नसतो. मगाशीच विचारायचं ताई. लिहिलं का सगळ्यांनी हे? इन्फिनिटिव्ह कशाला म्हणतो आपण? त्याला टू लागलाय. बेअर इन्फिनिटिव्ह कशाला म्हणतो? त्याला काहीच नाही लागलं. नॉन फिनिट कशाला म्हणतो आपण? नॉट लागलेलं आहे पुढं. त्याला नॉट लागलेलं आहे. ठीक आहे. आणि फायनाईट, इनफायनाईट असे पण आपण दोन प्रकार पाहिले ना. फायनाईट म्हणजे कोण? ज्याचं पर्सन, टेन्स आणि नंबर बदलल्यावर जे बदलून जातं त्याला म्हणायचं फायनाईट वर्ड. आणि इनफायनाईट म्हणजे कोण? ज्याला काही फरक पडत नाही, तुम्ही काही बदला, है ना, पलीकडे असतं. अजून एक खूप भारी गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा सगळ्यांनी. ऍक्टरला चिटकून जो एक नंबरला असेल ना तो फायनाईट, थोडा लांब असेल ना तो इनफायनाईट. कळेल का हे तुम्हाला? हो सर. बघा एक वाक्य तुम्हाला समजेल. आय एम आस्किंग यू अगेन, हे वाक्य आहे. हेमंत सर बघा. हो सर. आता याच्यामधली ऍक्शन दोन शब्दांची बनली, बरोबर. एक एम हो. आणि एक आस्किंग, बरोबर. येस सर. तर हा जो आहे ना पहिला, याला म्हणायचं फायनाईट. आणि हा जो आहे ना दुसरा, याला म्हणायचं इनफायनाईट. कळलं का नाही कळलं? येस ऑर नो? उत्तर सांगायच्या आधी लिहून Yes. घ्यायची पहिल्यांदा तयारी असेल. माझ्याशी बोला. ज्याला कळलं त्यांनी सांगा मला पटपट, कळलं का नाही कळलं म्हणून. पॉइंट लिहून घेणं जास्त महत्वाचं आहे आपल्याला. लिहून झाल्यावर सांगा, काय अडचण नाही, मी थांबेल. बोला बोला. पटपट, खूप ढिल्ला ढिल्ला नको जायला कोर्स. झालं का लिहून का नाही? नुसतं बघताय. हो सर, झालंय झालंय, लिहून झालंय. संस्कृती, रोहिणीताई, सूरज, बोला ना, झालंय नाही झालंय? झालं. हा पॉइंट कळला का तुम्हाला? मी काय सांगितला? अवधूत समजला का रे?
सर ह्या ठिकाणी जे काही सांगितले तुम्ही एक फिनिट आणि जे काही आपला दुसरा जो काही प्रकार आहे इन्फिनिट. आतापर्यंत जे काही फिनिट मध्ये समजा वर्ब आहे म्हणजे जो फॉर एक्झाम्पल पीटीएन जर चेंज केलं तर वर्ब बदलतो. बिलकुल. पण आता इथं जो फिनिट जो सांगितलाय तुम्ही तो टू बी चे रूप आहे जे ऍम काही पण इज असेल ना, आर. इथं हा तोच असला पाहिजे असं काही नाही. आता बघा एक मिनिट ना, शी हॅज स्टोलन माय पेन. आता हे वाक्य घे, हे काही टू बीचं रूप नाही ना, हा 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 आहे का टू बीचं रूप? असं विचारत चला ना. हा हा. अरे विचारलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना. हो आपण बोललोच नाही तर येईल का प्रॉब्लेम, होईल का सॉल्व्ह? नाही होणार ना. आता इथे एक हॅज आहे आणि इथे एक स्टोलन आहे की हो नाही? हो हा जो एक नंबरला येईल ना याला फिनिट, आणि हा जो दोन नंबरला येईल ना याला इन्फिनिट. हे कळलं का ओके नाही कळलं? ओके हो 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 हो. इट इज नॉट कंपल्सरी दॅट इट शुड बी ओनली अच्छा अच्छा. ए टू बीज फॉर्म और समथिंग, हा राईट? हा 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 काही पण हा. होऊ शकतं ते. हा, मला एक सांगा, शी असल्यामुळे हॅज आलंय की नाही? हो अवधूत, हो सर. इथे जर यू असतं तर हॅज आलं असतं का? नाही. नाही सर नसतात. हॅव आलं असतं की नाही? हो हो. म्हणजे पर्सन बदलल्यावर हे बदलतं की नाही? हो. याला काही फरक पडतो का? नाही. नाही नाही. तुम्ही पर्सन बदला, नंबर बदला, काही बदला, स्टोलनचं हा स्टोलन राहील की नाही? हो हो हो. म्हणजे ज्याला पर्सन, टेन्स आणि नंबर बदलल्यावर फरक पडतो तो कोण? पेनेट. फिनिट फिनिट. ठीक आहे. हो ज्याला पर्सन, नंबर, टेन्स बदलून काही फरक पडत नाही तो कोण? इन्फानाइट. इन्फिनाइट. कळलं का? बरं, मग हो त्याची सर. उदाहरणं काय सांगितले मी? ते कधी कधी असतं इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्हचे 2-3 प्रकार सांगितले. एक कोणतं? नुसतं इन्फिनिटिव्ह टू आलं. एक बेअर इन्फिनिटिव्ह. एक कोणतं सांगितलं? नॉट आलं ना, नॉन फिनिट. आता दुसरं काय बघितलं आपण? पार्टिसिपल्स बघितले की नाही? हा, हो हो. त्याचे 3 प्रकार सांगितले मी तुम्हाला पार्टिसिपलचे. येस, हो. प्रेझेंट हो. सगळेजण बोला. सूरज तुम्ही पण बोला. परीक्षा आहे ना तुमची आता? सूरज, झाली सुरू? लगेच परीक्षा सुरू झाली की काय? पार्टिसिपलचे 3 प्रकार बोला हो. फटाफट. कोणकोणते 3 प्रकार? प्रेझेंट पार्टिसिपल पास्ट पास्ट पार्टिसिपल. पार्टिसिपल. आणि अजून कोण? आणि परफेक्ट परफेक्ट पार्टिसिपल. पार्टिसिपल. परफेक्ट पार्टिसिपल. कसा ओळखायचा तिसरा वाला? ज्या वेळेस हॅव हॅज हॅड येते आणि हॅव प्लस आय एन जी आपण म्हणतो हॅव च्या पद्धतीने. फक्त हॅवलाच आयएनजी लागतो ना? हो हॅजला हा. लागतो का? नाही नाही हॅडला लागतो का? नाही हॅव प्लस आय एन जी फक्त सांगितलं. हॅवला हा. आयएनजी लागेल हो आणि हो त्याच्यानंतर तिसरा फॉर्म येईल. हो. आणि त्याचा अर्थ काय होईल मराठीमधून? झाल्यावर केल्यावर करून बरं, झाल्यावर करून झाल्यावर. कळलं का इथपर्यंत? हो हो सर. ओके, गुड. आता कोण राहिला? गिरंट. जेरंड. याला गेरंट बिरंट म्हणायचं नाही, जिरंट. हा, जेरंट. बरं, कशाला? पहिली गोष्ट तुम्हाला हे कळलं की याला ग का बरं नाही म्हटलं, याला ज का बरं म्हटलं? कोण सांगतो? गेस करा चला. सर त्याच्या शेजारी वावेला आलाय म्हणून. वाव. आता हा शब्द वाच बरं, काय आहे? गोट. याला पण जोट म्हणायचं ना. हा, रोहिणीताई काही सांगता येईल याला ग का बरं नाही म्हटलं? नाही माहित. काय रे माझ्या प्रिय मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहित नाही रे. सी जी एस हे तिघं लिहून ठेवा आयुष्यात. या प्रत्येकाला 2-2 नावं आहेत. सीला आपण कधी कधी काय म्हणतो? क म्हणतो, कधी कधी स म्हणतो, याला कधी ग म्हणतो, कधी ज म्हणतो, याला आपण कधी कधी स म्हणतो, कधी कधी ज म्हणतो. माहिती का तुम्हाला हे? नाही माहित ना? बघा, हा शब्द काय आहे? पॉलिसी आहे की नाही? हा शब्द काय आहे? कॅट कॅट. आहे की नाही? हो एक सर. एक सेकंद, थोडस विषयांतर थोडस जाईल इकडे तिकडे, पण कळून जाईल. इथे तुम्ही त्याला काय म्हटले? स. आणि इथे तुम्ही त्यालाच काय म्हटले? क. बोला बोला बोला, काय टेन्शन नका घेऊ. हा पॉलिसी शब्द काय आहे? आणि कॅट. गॅरेज. बरोबर. हो हो
आता एकच आहे, इथं तुम्ही त्याला काय म्हटले ग, आणि इथे तुम्ही त्याला काय म्हटले ज म्हटले की नाही? हो हो मित्रांनो, ह्या फार छान छान गोष्टी या कोणताच शिक्षक तुम्हाला सांगणार नाही. हो तुम्ही बरोबर शिक्षक आहे सर. असाल, तुमच्यापैकी कोणीतरी ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या आणि मुलांना सांगा, दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा. आता इथे बघा बरं, या शब्दात काय झालं, याला तुम्ही काय म्हटले स, आणि तोच आहे ना इथे, हा काय चेंज थोडी ना, पण तुम्ही त्याला ज म्हटले की नाही? हो हो बोला बोला. येस सर. हा शब्द बघा काय आहे, वाचा बरं, हा काय आहे? सक्सेस. इथे तर शेजारी शेजारी आहे, तरी तुम्ही याला क म्हटलं आणि याला स म्हटलं. तुम्हाला जर कोणी विचारलं का हो, याला का बरं क म्हटलं, याला का बरं स म्हटलं, याला का बरं ग म्हटलं, याला का बरं ज म्हटलं, याला का बरं स, आपल्याकडे त्याची उत्तर असली पाहिजे. हा, तर तो सीजीएस रूल आहे, सगळ्यांनी पाठ करा. यांच्यानंतर सीजीएस, यांच्यानंतर जेव्हा ए किंवा ओ किंवा यू हे तीन पैकी एक अक्षर येईल, तेव्हा त्याचा डाव्या बाजूचा उच्चार करायचा, आणि जेव्हा त्याच्यानंतर ई किंवा आय किंवा वाय या तिघांपैकी कोणतरी येईल, तेव्हा त्यांचा उजव्या बाजूचा उच्चार करायचा. हेमंत सर, कळलं का मी काय म्हंटल ते? हो सर. ई आय वाय जर आला तर उजव्या बाजूचा जो काय आहे त्याचा उच्चार करायचा, जसं हम्म, की हम्म, तुम्ही सांगितलं सर. आता इथे बघा, या सी च्या नंतर ए आला होता की नाही? सी नंतर ए आलाय ना, हा है ना, हो ए आलेला आहे म्हणून तुम्ही त्याला क म्हटलं. ठीक आहे, इथं वाय आला की नाही? हा, म्हणून तुम्ही त्याला स म्हटलं. असं आहे. इथे पण जी च्या नंतर ए आला की नाही? बोला बोला. हो म्हणून तुम्ही त्याला काय म्हटलं, ग म्हटलं. इथे ई, जी च्या नंतर ई आला की नाही? म्हणून तुम्ही त्याला हो ज म्हटलं. इथे पण बघा, एस च्या नंतर यू आला की नाही? हो हो मग यू आहे ना, ए ओ यू पैकी आलाय ना, मग त्याला स म्हटलं. इथे ई आलाय की नाही त्याच्यानंतर? हम्म, म्हणून हो त्याला ज म्हटलं. भारी ना? हो की नाही? अरे सांगत चला, हो की नाही ते पण नाही सांगत तुम्ही लोक. लिहून घ्यायला पाहिजे तुम्हाला, फक्त येऊ दे येऊ दे, पटपट लिहून घेऊ दे बाबा, जाईल विसरून वगैरे ना. तुम्हाला त्याची काळजी जास्त आहे ना सूरज. लिहून घेऊ द्या हा फक्त, सर. लिहून घेऊ द्या, लिहून घेऊ द्या. ते सांगायचं माझ्या लक्षात नाही राहत, है ना? हो नंतर बघावं लागतंय सर. हो, नंतर खूप बघावं लागते. मग लिहून घेतलं की बरं. एक तर तुम्ही जास्त वेळ ठेवत नाही, लगेच पुसून टाकतात, त्यापेक्षा पटकन लिहून घेऊ दे फक्त. हं? बरोबर आहे सर. ओके, आता कळलं का ह्याला सर, एक जेरंड किंवा विचारायचं जिरंडच का होतं. बरं म्हटलं, गेरंड का नाही म्हटलं, कळलं का आता? हॅलो, हे फक्त या 3 अक्षरांसाठीच आहे का बाकीच्यासाठी पण आहेत रूल या वेगवेगळे? तीनच अक्षरांना दोन दोन अर्थ आहेत. ठीक आहे, एकाला म्हणतात त्याचा हार्ड साऊंड, जो डाव्या बाजूचा साऊंड आहे ना, त्याला हार्ड साऊंड म्हणतात. आणि जो उजव्या बाजूचा आहे त्याला सॉफ्ट साऊंड म्हणतात. ओके, अच्छा. काय करता रोहिणीताई तुम्ही? टीचर आहात? नाही नाही, काय करता? मी सध्या शिकतेच आहे. काय शिकताय तेच विचारतोय ना. इंग्लिशच क्लास शिकते. अरे हो, पण तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करताय का कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताय? नाही, ऍक्च्युली मला फोनिक्सचा क्लास करायचा आहे, तर कसला? त्याच्यासाठी मी फोनिक्स हा, फोनिक्स टीचिंग. फोनिक्सचा, बर. हा, तर त्याच्यासाठी मी विचारत होते. म्हणजे अजून मी सुरू नाही केलेला, हा पण हा, मला करायची इच्छा आहे. या माझ्याकडे नंतर एखाद्या वेळेला. हा, ठीक आहे. इतकं शिकण्यासारखं आहे याच्यामध्ये, इतकं छान आहे शिकण्यासारखं. हे फोनिक्स मध्ये नाही येते पण. हा, दिस अच्छा इज द सायन्स, इट इज नॉट फोनिक्स. ओके, फोनिक्स वेगवेगळे आहेत. याला हेच का म्हटलं, त्याला तेच का म्हटलं. हा, देर अच्छा. आर थाउजंड्स ऑफ थिंग्स वी कॅन लर्न अबाउट इट. बरं, आता इकडे हा या जिरेंट झाला. हा हा, पहिली गोष्ट, जिरेंट कशाला म्हणतात? हे पण एक नामच आहे. म्हणजे कोण आहे हा? नाऊन आहे. इथपर्यंत कळलं का? येस ऑर नो? येस
येस सर. नाम आहे पण व्हर्बला आयएनजी लागल्यावर मग बनलेलं नाम आहे. हा, लिहून घ्या. व्हर्बला आयएनजी लागून तयार झालेले नाव, नाम, त्याला आपण कालच्या याच्यामध्ये एक शब्द वापरला होता. कोणता वापरला होता? ऍक्टिव्हिटी. आठवतंय का? हो सर. रवणी त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं ना काहीतरी कुकिंग बिकिंगचं होतं ना वाक्य, आय डीड कुकिंग असं काहीतरी विचारलं होतं ना. त्याच्यामधला जो आयएनजी वाला शब्द होता की नाही, कुक करण्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे कुकिंग, स्विम करण्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे स्विमिंग, रीड करण्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे रीडिंग. रीडिंग. ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना यांना म्हणतात जिरेंट. कळलं? येस नो? येस. समजलं. मग ते नाव आहे ना, जर तुम्ही पहिल्या दिवसापासून व्यवस्थित शिकत असाल तर आतापर्यंत कळायला पाहिजे नाम कुठे कुठे येऊ शकतं. नाम सब्जेक्टच्या जागेवर येऊ शकतं, नाम ऑब्जेक्टच्या जागेवर येऊ शकतं. बघितले की नाही आपण? हो. मग हे सब्जेक्ट म्हणून पण येऊ शकतं, ऑब्जेक्ट म्हणून पण येऊ शकतं. ठीक आहे, पण त्याच्या शेजारी ॲमी जर वॉजवेर येऊन ते काय करतोय असा अर्थ येणार नाही. हा, बघा. स्विमिंग इज गुड फॉर हेल्थ. आता असं वाक्य, राईट? आणि आय एम स्विमिंग, ह्याच्यात फरक आहे की नाही मला सांगा. हो सर, फरक आहे. एक दुसरं वाक्य जे आहे आय एम स्विमिंग, तर ती क्रिया दाखवते आपण जी काही क्रिया करतोय. हा, स्विमिंग. हा ही कंटिन्युअस ऍक्शन झाली की हा नाही. हा हा. कंटिन्युअस हो हो ऍक्शनला जिरेंट नाही म्हणायचं. हे कळलं का? हो. सर. मग लिहा तिथे खाली, कंटिन्युअस ऍक्शनला जिरेंट म्हणायचं नाही. काय म्हणायला पाहिजे आणि काय नाही म्हणायला पाहिजे हे जर कळलं की मग कॉन्सेप्ट क्लिअर होते ना. झाल्यावर सांगा मला. आय एन्जॉय वॉकिंग. आता सांगा, ही कंटिन्युअस ऍक्शन आहे का वॉकिंग? नाही सर. नाही. हो. ही ऍक्शन याच्यामधली मी एन्जॉय करतो है ना, हो. मी एन्जॉय करतो, मी एन्जॉय केलं असं येणार. आणि मग तिकडे पुढे आयएनजी वाला शब्द येणार. ती ऍक्टिव्हिटी असणार ना. वॉक करण्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे वॉकिंग, टॉक करण्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे टॉकिंग है ना. बाकी. त्याला म्हणायचं जिरेंट. मला वाटतं पॉइंट क्लिअर होतोय आता सगळ्यांचा, राईट? हो सर. बघा, शी स्टॉप्ड ड्रायव्हिंग. ड्रायव्हिंग म्हणून शी स्टॉप्ड ड्रायव्हिंग म्हणजे ऍक्शन ही आहे, तिने स्टॉप करून टाकलं. काय स्टॉप केलं? ड्रायव्हिंग करण्याची ऍक्टिव्हिटी ड्रायव्हिंग. तिने बंद करून टाकली. हे कळलं का तुम्हाला? हे जे ड्रायव्हिंग आहे ना, हे कोण आहे आता? जिरेंट. असं जे कोणी जिरेंट असेल त्याला आपण म्हणतो इनफायनाइट किंवा इन्फिनिट वर्ब. कळलं का? हो. आजच्या लेक्चर मधून आपण हे दोनच पॉईंट एकदम डीप मध्ये क्लिअर केलेत. कशाला म्हणायचं फायनाइट, कशाला म्हणायचं इन्फिनाइट, राईट? समजले का तुम्हाला हे दोन्ही पण प्रकार की नाही समजले मला सांगा. हो सर, समजले. फायनाइट आणि इनफायनाइट समजले. हो हा, हो. सब्जेक्टला चिटकून असतील ना, लगेच एकदम पप्पांच्या शेजारीच उभे आहेत ते, डाव्या बाजूला असतात ते, त्यांना म्हणायचं फायनाइट वर्ब्स. जे पलीकडे असतील त्यांना म्हणायचं इनफायनाइट वर्ब्स. ज्यांच्यामध्ये इन्फिनिटिव्ह येतील, बेअर इन्फिनिटिव्ह येतील, नॉन इन्फिनिटिव्ह येतील, पार्टिसिपल्स येतील, जिरेंट येतील, बाबा बाबा सगळे येईल. करेक्ट ना? आजच्या लेक्चर मधून तुम्हाला मला वाटतं बऱ्यापैकी कन्सेप्ट समजले असतील. समजलेत ना? हो सर, समजले. त्याच्यातले कोणते पण वाक्य बघू शकता, त्यामध्ये काय आलं, कोणत्याच्यामध्ये काय आलंय तुम्हाला नाही.
है ना, कळेल ना? हो सर. चला थांबू आज इथे, उद्याला परत भेटूया. ओके. Yes, गुड. sir. टेक केअर, बाय बाय. Bye, sir.